DMA रिलेटेड एक अपडेट आलेला आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे त्यांचं 18 ते 29 सप्टेंबर दरम्यान एक्झाम होणार आहे. तर लेटर बघा त्यांचं आलेलं हे वालं लेटर आहे. हे दिनांक 19/8/2025 वैद्यकीय शिक्षण आयुष, ठीक आहे. हे DMARचं सूचना वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष सरळ सेवा स्पर्धा परीक्षा 2025 वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर बघा, हे 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान एक्झाम होणार आहे. या दरम्यान 3 सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. 3 शिफ्टमध्ये, ठीक आहे. एक मॉर्निंग इव्हिनिंगला आणि एक दुपारनंतर आणखीन एक शिफ्ट होईल. असं 3 शिफ्टला एक्झाम घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा दिनांक, ठिकाण, वेळ याबाबत सविस्तर माहिती प्रवेशपत्रावर उपलब्ध करून देण्यात येईल. तुमचं जे काही एक्झाम सेंटर असेल, तुमचा 3 शिफ्टपैकी कोणत्या शिफ्टला पेपर आहे ती शिफ्ट आणि वेळ सर्व तुम्हाला हॉल तिकीटवर समजेल. सदरचे प्रवेशपत्र परीक्षार्थीच्या लॉग इन ID वर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच परीक्षार्थींना SMS व ईमेलद्वारे हे कळवण्यात येईल. तर तुम्हाला आणखी हॉल तिकीट आले नाहीत, आता थोडी दिवसात हॉल तिकीट येतील. आल्यानंतर आणि तुम्हाला ईमेल आणि मेसेज पण येईल, दोन्ही पण ईमेलवर पण येईल आणि मेसेजवरून इन्फॉर्म केलं जाईल तुम्हाला एक्झामचं. तर डेट आलेली आहे फायनल 18 ते 29 सप्टेंबर. तर आता हे कोणत्या कॅडरचं आहे, तर खूप जण म्हणते की सर एक्झाम कधी निघाली, स्टाफ नर्सची एक्झाम. स्टाफ नर्स कॅडरचं नाही आहे हे स्टाफ नर्सची अजून एक्झाम निघालेली नाही. हे कोणत्या याच्यासाठी आहे, हे बघा, ही जाहिरात होती 18/6ला निघालेली, ठीक आहे. 18 जूनला जी जाहिरात निघाली होती स्पर्धा परीक्षा सरळ सेवा, हे फॉर्म तुमचे 19 तारखेपासून भरायला चालू होते आणि 19 जून ते 9 जुलैपर्यंत फॉर्म भरायची लास्ट डेट होती. त्याच्यानंतर डेट पण वाढवून मिळाली होती, ठीक आहे. तर हे एवढ्या पदासाठीची DMRची जी एक्झाम त्यांनी जागा निघल्या होत्या त्याची एक्झाम आहे, ठीक आहे. हे ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक, बधिरतज्ञ, प्रयोगशाळा ECG टेक्निशियन, क्षकिरण सहाय्यक, ग्रंथपाल, औषध निर्माता, दंततंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण, ठीक आहे. लॅब टेक्निशियन, एक्सरे वगैरे, ठीक आहे. बाकीचे ड्रायव्हर, हे एवढ्या सगळ्या पदांसाठी एकूण किती 1058 पदासाठी ही जाहिरात निघली होती, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर परत आणखीन हे पण ॲड झाले होते लघु श्रेणी लेखक आणि निम्न लघु लेखक म्हणजे स्टेनोचे. तर 1107 पदं हे. तर टोटल आता ह्या जाहिरातीमध्ये दाखवलेल्या या पदाची एक्झाम आहे ती, ठीक आहे. ह्याच्यामध्ये स्टाफ नर्सचं बघा, तुम्ही कुठेही हे पद नव्हतं स्टाफ नर्सचं. स्टाफ नर्सची सेपरेट एक्झाम येणार आहे. स्टाफ नर्सचं बघा, तुम्हाला मी आत्ता थोड्या दिवसाखालीच एक व्हिडिओ टाकला होता. स्टाफ नर्सची ऑफिशियल प्रोसेसच आत्ता संपली, जी मागची होती त्याचं पण मी लेटर दाखवलं होतं. हे लेटर मी तुम्हाला दाखवलं होतं की जी 2023ची स्टाफ नर्सची, ठीक आहे, स्पर्धा परीक्षा 2023 माध्यमातून भरण्यात आलेली गट क अधिपरिचारिका, ठीक आहे, या संवर्गाची समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्ष पूर्ण झाल्यानं ते आत्ता व्यापगत करण्यात आलेली आहे, ठीक आहे. सूचनेनुसार व्यापगत करण्यात येत आहे. त्याची प्रोसेसच आत्ता संपली 2023च्या ह्याची स्टाफ नर्सची. तर त्याच्यामुळं स्टाफ नर्सची पण येईल, पण सेपरेट निघेल. तर आता सध्या जी हे एक्झामच्या डेट आलेल्या आहेत, कोणते हे वालं, हे 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर. तर हे कोणत्या एक्झामसाठी आहे, कोणासाठी, तर हे जे DMARचे आहे या पोस्ट निघाल्या होत्या. हे ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवक, ठीक आहे. हे जे बघू शकता तुम्ही, हे 15 आणि हे 17 पोस्टसाठी, तर यांच्यासाठी आहे, ठीक आहे. तर बाकी स्टाफ नर्सची पण येईल लवकरच सेपरेट एक्झाम. तर सध्या जी आलेली आहे ती डेट यांच्यासाठी आहे, 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान ही एक्झाम होणार आहे, ठीक आहे. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तिथे जॉईन करून तुम्ही विचारू शकता.